इंद्रजित सरांना मला गुलाम म्हणून वागवायचं होतं आणि झालं पण तसंच. मी गुलामच झाले. माझ्या आईला काही कळायला नको म्हणून एवढं सगळं होऊन सुद्धा मी इथेच थांबले. पण आता जर तिच्या समोर सगळं उघड झालंच आहे तर इथं राहण्यात काय अर्थ नाहीये. राणी जर माझ्यावर एवढी चिडली आहे तर तिने रतनला सांगून माझ्यासाठी इतके अरेंजमेंट्स का करायला सांगितले? म्हणजे मी तिला इतका त्रास दिलाय तरी पण ती या गोष्टीची काळजी घेते की मला काही त्रास होऊ नये. मी इतकं हर्ट केलंय तिला, पण तरीही ती माझ्या जखमांवर फुंकर मारते. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ती इतकं काय काय करते माझ्यासाठी, विच मीन्स नक्कीच तिच्या मनात काहीतरी फिलिंग्स आहेत माझ्याबद्दल. पण आता त्या फिलिंग्स काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. कसं? इंद्रा, आय डोंट थिंक या सिच्युएशन मध्ये राणी तुझे कॉल सुद्धा रिसीव्ह करेल आणि तू घरी जाऊन तिला भेटू शकत नाहीस. हा, असं काय करता येईल जेणेकरून राणी मला भेटेल? हा, बेस्ट. आता तर राणीला मला भेटावंच लागेल. राणी, राणी, हाय, काय झालं? राणी बाळा, माझं एक काम करशील का ग? हो करेन की. सांगा काय काम आहे? अगं, थोडं सामान आणायचं होतं दुकानातून. बघ ना, नेमकं अजित घरात नाही तर त्यालाच सांगितलं असतं. तू जाशील? नाही नाही ठीक आहे, मी जाते ना. अगं, आपल्या वस्तीजवळ एक दुकान आहे की नाही, त्या दुकानातनं सामान आणायचं होतं. हे बघ, ह्या यादीमध्ये ना सगळी लिस्ट लिहिली मी सामानाची, तेवढं घेऊन ये. पण वस्तीच्या इकडे मी कुठलंच दुकान नाही पाहिलंय. अगं हाय ना, हाय तिथं दुकान. अगं तू जा तर खरं, तुला दिसेल. द्या. बरं ठीक आहे, येते मी. अरे, इथं तर कुठलंच दुकान नाहीये. तरी मी रत्नाईंना सांगत होते की इथे मी कधीच दुकान पाहिलं नाही. तुम्ही एक मिनिट, म्हणजे तुम्हीच रत्नाईंना सांगून मला इथं मुद्दाम बोलवून घेतलंय का? का केलं तसं? अहो, एवढं सगळं झालंय तरी तुम्ही काय सुधारत नाही ना? खोटं बोलायचं काही सोडू नका तुम्ही. अहो, त्या खोट्या बोलण्यापायीच तुम्हाला घरातनं बाहेर पडावं लागले, तरी सुद्धा तुम्ही परत खोटं बोलून मला इथं बोलवून घेतलं. का केलं तसं? हा, कशासाठी? अहो, का शांत बसलायत? बोला काहीतरी. राणी थांब, एक मिनिट होल्ड कर आणि प्लीज स्वतः काही बोलू नकोस. माझं बोलणं ऐकून घे. हे बघ, मला माहितीये मी खरं बोललो असतं तर तू आलीच नसतीस आणि मला ना तुला काहीही करून भेटायचं होतं. म्हणजे मला फक्त एवढं कन्फर्म करायचं होतं की आई तुला काही त्रास देत नाहीये ना. हे असं तू अविश्वासाने बघतेस ना माझ्याकडे, तिथे सगळा प्रॉब्लेम होतो. मला माहितीये ना, मी किती खरं बोललो ना तू माझ्यावर विश्वासच ठेवणार नाहीयेस. म्हणून मला असं खोटं बोलून तुला इथे बोलवून घ्यावं लागलं. हे बघा, माझं तिकडे काय चाललंय ना ह्याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही. मी बघेन माझं काय, तेवढी समर्थ आहे मी. अगं पण माझ्यामुळे त्रास होतोय ना तुला, आणि माझ्यामुळे आई तुझ्यावर राग काढत असेल ना तर मला बिलकुल चालणार नाही. हवं तर मी बोलून घेईन तिच्याशी एकदा त्याबद्दल. तुम्हाला काही बोलायची गरज नाहीये. काहीही बोलू नका तुम्ही. माझ्या आयुष्यात जेवढा गोंधळ घातलाय ना तेवढा पुरे आता. आणि आता तुमचं हे चांगुलपणाचं ढोंग करून झालं असेल ना तर ते सांगा मला, म्हणजे जाते मी. आणि बुवांचं काय?
मान्य आहे मला तुझा जो काही राग आहे माझ्यावर, पण मला असं वाटतं की बुवांना शोधण्यासाठी तरी आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे. नाही म्हणजे तुझ्या आयुष्यात जो काही गोंधळ घातलाय तो मी निस्तारणारच आहे, पण सध्या मला असं म्हणायचं आहे की आपण दोघं एकत्र येऊन जर बुवांना शोधलं ना तर ते लवकर सापडते. एवढंच पॉइंट आहे माझं. हे बघ, मला ना बुवांबद्दल थोडं तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचं? मला एक सांग, एवढ्या स्ट्रेसमध्ये जर बुवा असतील तर देर इज अ चान्स की त्यांनी ड्रिंक केली असेल. हो म्हणजे असं काही झाल्यावर पितात ते. हां, आणि मग ड्रिंक केल्यानंतर ते युजली बिहेव कसे करतात, म्हणजे कुठल्या गोष्टींवर कसे रिॲक्ट करतात? काही नाही, ते जाऊन दारू पितात, मग घरी यायला निघतात आणि मग रस्त्यात कुठेतरी पडतात. एक्झॅक्टली. लेट्स अज्युम की असंच झालं असेल. पण मग ठीक आहे, झालं असेल असं, पण तुम्हाला म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की सी आय डोंट नो एक्झॅक्टली, बट मला असं फील होतंय की बुवा दारू पिले असतील, त्यानंतर ते घरी जायला निघालेही असतील, पण मग ते बेशुद्ध पडले असतील कुठेतरी आणि त्या अवस्थेत त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय. बुवांना कोणी का किडनॅप करत? ते एकतर कोणाच्या आदत मदत नसतात, ते कोणाशी वाद सुद्धा घालत नाही, मग का कोणी किडनॅप करेल बुवांना? नाही नाही नाही, ते सगळं करेक्ट आहे, ते मान्य आहे मला, पण ते सापडतच नाहीयेत, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना कोणीतरी गायब केलंय. एवढं नक्की. तू एक काम कर, व्यवस्थित वेळ घे, विचार कर, आणि या सगळ्यावर तुला काय वाटतं ते मला सांग. म्हणजे मी पण विचार करतो, कारण कसं आहे बघ, बुवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तो माणूस खूप महत्वाचा आहे ज्याने सगळं केलं. बघ, तुला काही कळलं तर मला कळव नक्की. ठीक आहे. राणी, थँक्स. कशासाठी? फर्स्ट ऑफ ऑल, तू माझ्या एका कॉलवर धावत आलीस म्हणून. त्यानंतर माझ्या पाठीला औषध लावून दिलंस तू. रतनला सांगून माझ्यासाठी वस्तीत सगळ्या अरेंजमेंट्स केल्यात. थँक्यू सो मच फॉर दॅट. ठीक आहे. आणि तुला भीती वाटत असेल तर मी येऊ का सोडायला घरी? काही गरज नाही. बरं ठीक आहे, रतनला पाठवू का सोबत? मी म्हंटल ना मी जाईन. हे बघ राणी, जे काही घडलंय त्यानंतर रिस्क घेणं बरोबर नाहीये. हवं तर मी तुझ्या मागे मागे चालतो, तू पुढे चाल. हां, मी तुझ्याशी काहीच बोलणार नाही, पण प्लीज मला येऊ दे, प्लीज. ठीक आहे, पण मला नकोय ते विषयावरती अजिबात बोलायचं नाही. हा, अजिबात नाही बोलणार, मी नाही बोलणार. आपण निघूया का? तुला उशीर होईल. चला. जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळूवार चांदणे. हो फुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी, बेधुंद तू. MD सरांना ज्यूस चालेल की कॉफी हवी? मिसेस एमडीने जर का ज्यूस आणला असेल तर एमडी ज्यूसच पिणार ना.
बाप रे, MD साहेबांचं त्यांच्या बायकोवरचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय नाही? तू जाते तर जाऊन देत ना. तू प्रेमाचा आनंद घे आणि मी या ज्यूसचा आनंद घेतो. काय? थँक्यू. हा बोल. आत्ता का फोन केलाय? नाही, मी सांगितलं तेवढंच करायचंय. आपलं डोकं चालवायचं नाही. ओके, ठेव फोन. वा MD साहेब, काय मस्त ऑर्डर देता तुम्ही. मी सांगितलं तेवढंच करायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. विक्रांत, अरे एका दिवसात MDचा तोरा आणि रुबाब चांगला जमलाय तुला. रुबाब तर असल्याच पाहिजे ना. तू फक्त बघ, ते इंद्राने आतापर्यंत जेवढा माच केला ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तोऱ्यात मी फिरणार. कर कर, तुला हवं तसं कर. जे मिळवण्यासाठी आपण एवढी धडपड केली ना, त्याचा आनंद घे. काय रे विक्रांत, कसे अचानक दिवस बदलले ना आपले. एवढे सगळे प्लॅन करून सगळे प्लॅन फ्लॉप गेले, पण शेवटी तो बुवाच आपल्या कामाला आला. त्या बुवाचं गायब होणं, इंद्राला सगळ्यातून आबांनी बेदखल करणं आणि तुझं MD होणं. फक्त MD पद नाही, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींना मला ओरपाडून घ्यायच्या आहेत. सगळ्या गोष्टींवर फक्त आपलाच हक्क असला पाहिजे उर्मिला. हो, ते तर होईलच. पण अरे त्या बुवाचं काय करायचंय? किती दिवस अजून त्याला तसंच ठेवणार आहोत आपण? वा, त्याच्याकडे असाही कमीच वेळ उरलाय. त्याचा रिझल्ट लावायलाच हवा. म्हणजे त्या बुवाची अर्धी लाकडं अशी मसणात गेलीत. उद्या मी त्याला संपवणार. काय, तू खरंच त्या बुवाला मारून टाकणार आहेस? हो, राणीचा बुवा उद्या संपणार आणि राणीच्या पायाखालची जमीन सरकणार. बुवांना परत आणण्याचं वचन दिलं ना त्या इंद्राने त्या राणीला, मी ते वचन पूर्ण होऊ देणार नाहीये. राणी, आबा, तुम्ही काय झालं? बोलायचं होतं. हो, बोला ना. वांचा काहीच पत्ता लागत नाहीये. तुझ्या मनाची घालमेल मी रोज बघतोय, पण तुझा त्रास बघवत नाहीये. आणि या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही याचं वाईट वाटतंय मला. आणि राणी, मला तुला असं सांगायचं की तुझ्याबरोबर जे काही घडलं त्याकरता तू स्वतःला दोष देऊ नकोस. जे काही घडलं ते इंद्रामुळे घडलंय. इंद्रामुळे तुझ्या आयुष्यात उलटा पालट झाली. मला वाईट असं वाटतं की इंद्रा माझं रक्त आहे, पण आज बापाच्या हक्कानं मायेनं तुला एक शब्द देतो. तू माझी मुलगी आहेस. मी चिकूला गमावलं ग, पण मला आता तुला गमवायचं नाहीये. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत, तुझा त्रास नाही बघू शकत. आणि बाप म्हणून मी तुला हा शब्द देतो. तुम्हाला हे सगळं बोलण्याची काहीच गरज नाही. अहो, या घरात पाय ठेवल्यापासून
तुम्ही मला कधीच परक्यासारखं नाही वागवलं आणि तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं आनंदाने झेलत गेले. आबा मी जेव्हा जेव्हा तुमचं हसू बघायचे ना तेव्हा माझ्या मनात यायचं की मी एक वेळ या माणसाचं घर सोडून जाऊ शकेन, पण यांच्या मनात माझ्याबद्दलचे प्रेम आहे, मायेचं घरट आहे, ते उभ्या जन्मात कधी सोडून जाऊ शकणार नाही. आबा तुम्ही, रत्नाई, आपली चिकू, अजित दादा अशी उमेद म्हणून माझ्या आजूबाजूला होतात ना, म्हणून मी कधीच दुःखाला कवटाळून बसले नाही. तुम्हा सगळ्यांमुळे आबा. आबा एक बोलायचं होतं. बोल ना, कुठलाही विचार न करता बोल. इंद्रजित सरांचा राग मला पण आलाय, पण अहो तुम्ही त्यांच्या बरोबर हे असं टोकाचं वागणं बरं नाही आबा. मग काय करायला हवं तुम्ही? त्याला त्याच्या चुका कळायला नकोत? कळायला हव्यात आबा, पण अहो त्याच्यासाठी ही एवढी मोठी शिक्षा द्यायची. तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं, ते आता वस्तीत जाऊन राहत आहेत. त्यांना खूप त्रास होत आहे आबा. ते तरी सुद्धा कुठलीच तक्रार नाही करत आहेत. त्याने तक्रार करण्याचा विचारही करू नये. राणी, तू मोठ्या विश्वासानं त्याच्याशी लग्नगाठ बांधलीस. त्याने काय केलं? या गाठीचाच अपमान केला, तुझ्या विश्वासाचा अपमान केला, तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा अपमान केला. बाकी मला सगळं मान्य आहे, पण तुला दुखावलेलं, तुला फसवलेलं मला मान्य नाही. आबा मला सगळं कळतंय, पण अहो त्यांच्याशी लग्न करून मी या घरात आले. त्यांच्याशी लग्न करून मी तुम्हा सगळ्यांशी जोडले गेले. मग आता तेच जर या घरात नाहीये तर मी तरी इथं कशी राहू? हे तुझंही घर आहे. तुझ्या घरची फक्त सून नाही आहेस, माझी मुलगी आहेस, आणि त्या हक्कानं तू या घरात राहूच शकतेस. आता प्रश्न राहिला इंद्राचा. तर राणी, दगडाला जर आकार द्यायचा असेल ना तर त्याचा घाव सहन करावेच लागतात. त्यामुळे इंद्राला सुधारायचं असेल तर त्यालाही हे घाव सहन करावेच लागतील. आणि तसंही त्यानं तुला इतक्या जखमा दिल्या आहेत, त्याच्या पुढे ही शिक्षा फार क्षुल्लक आहे का? त्यानं तुला एवढं फसवलं, पण तू कधी तक्रार नाही केलीस, कधी आम्हाला जाब नाही विचारलास. निमूळपणे एकट्यानं सगळं सहन करत राहिलेस तू. आमच्या सुखासाठी स्वतःचं दुःख काढलंस तू. आणि ह्यापुढे हा तुझा बाप तुझ्यावर येणारं प्रत्येक दुःख स्वतः भोगेल. तुला होणारा त्रास आधी स्वतः सहन करेल. खरं तर तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या नवऱ्यानं ढाल बनवून साथ द्यायला हवी होती, नाही दिली. हरकत नाही, हा तुझा बाप तुझ्यासाठी पहाडासारखा उभं राहून ऊन पाऊस वादळ वारा आधी झेलेल. मी तुला वचन देतो. काय बोलू मला खरंच कळत नाहीये. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिला सगळ्यात जास्त कोण आठवतं माहितीये? तिचा बाप. मग ती तिच्या सासऱ्यांमध्ये तो शोधत असते, पण सगळ्याच मुलींना तो बाप सापडतो असं नाहीये. पण मला सापडला. मी खूप नशीबवान आहे आबा. जो सुनेला पोटच्या मुलीसारखी माया करतो, जो तिचं सुख दुःख समजून घेतो, जो तिला पोटच्या पोरीसारखं जपतो, तसा हा सासरातला बाप जर प्रत्येक मुलीला मिळाला ना तर तिचं सासर तिच्यासाठी स्वर्गच होऊन जाईल. आणि वाटेत येणारी अनेक संकट ती त्याच उमेदीवर पार करेल जशी मी करते. देवासमोरच्या दिव्याची फडफडणारी वात
जसं कोणीतरी हाताने तेवत ठेवतं तसं तुम्ही माझ्या हातली उमेद तेवत ठेवली आबा. आजवर मी कितीतरी अशी माणसं पाहिलीत जी आम्ही सून नाही मुलगी घरी घेऊन चाललोय असा शब्द देतात मुलीच्या आई वडिलांना, पण तसं वागत नाहीत. ते कधीच त्या मुलीचे बाप होऊ शकत नाहीत. ते कधीच तिला मुलगी मानत नाहीत. पण आबा तुम्ही खूप वेगळे आहात. मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे बघते तेव्हा मला तुमच्या हातला कधी सासरा दिसलाच नाही. दिसलाय तो कायम फक्त एक बाप. त्याने माझ्यावर मुलीसारखी माया केली. माझ्या डोक्यावर हात ठेवून मी आहे असं म्हणणारा, माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणारा तो बाप तुम्ही फक्त आबा नाही, माझे बुवा सुद्धा झाल्यात. नाही बाळा, रडायचं नाही. ह्या बापाला तुझ्या डोळ्यातले अश्रू बघवत नाहीत का? नको रडूस. मला कायम तुझ्या चेहऱ्यावरती हसू पाहायचंय, आनंद पाहायचाय. पण आबा, माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी आपलं पूर्ण कुटुंब एकत्र असायला हवं. आणि ते आता नाहीये. आबा, मला राहून राहून असं वाटतंय की तुम्ही इंद्रजित सरांना घराबाहेर नको काढायला हवं होतं. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. भावनिक होऊन चालत नाही. तुला माझा आत्ताचा निर्णय पटत नाहीये, पण जेव्हा इंद्रा बदलून सुधारून परत येईल ना, तेव्हा तुला माझं कौतुक वाटेल. तू नको विचार करू, निश्चिंत राहा. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आबा, मला बुवांची खूप काळजी वाटते. ते येतील ना परत, ते सापडतील ना? नक्की सापडेल. मी पोलिसांशी बोललोय, तेही शोधतायत. नको काळजी करू. काही दिवसातच वो आपल्या सोबत असतील. मी आहे, आराम कर.